महायुति के उम्मीदवार केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटिल लाइन में खड़े होकर मतदान केंद्र पहुंचकर किया वोट। बता दें कि लोकसभा चुनाव के 5वें चरण का आज मतदान केंद्र में मतदाता वोट डालने के लिए पहुंच रहे हैं। तो इस बीच भिवंडी लोकसभा 23 के महायुति के उम्मीदवार केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटिल अपने सपरिवार के साथ के मानकोली स्थित दिवे गांव की है, जहां आपको बता दें कि भिवंडी लोकसभा 23 महायुति के उम्मीदवार केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटिल अपने सपरिवार के साथ में मतदान केंद्र पहुंचे, जहां आप देख सकते हैं कि लाइन में खड़े होकर मतदान केंद्र में वोट डालने के लिए अपने परिवार के साथ में पहुंचे थे। इस बीच आपको बता दें कि मत डालने के बाद केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटिल ने पत्रकारों को वहां पर विकास के नाम पर मत डाला, इस तरह की जानकारी देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवाला नेहमीच मी माझ्या गावात मतदान करून सुरुवात करत असतो। आज निश्चितपणाने गाव हे माझं परिवार आहे आणि सगळे परिवार आज निश्चितपणाने या ठिकाणी येऊन भरभरून मतदान देशहितासाठी करणार। देशहितासाठी मतदान करताना कुठल्याही प्रकारचं मनामध्ये किंतु परंतु मतदारांच्या असणार नाही याची मला खात्री आहे। गेल्या 2 महिन्यापासून ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रचार करत असताना आपण सर्व मंडळी साक्षीदार आहात, कशा प्रकारचा लोकांमध्ये उत्साह आहे, कशा प्रकारचा लोकांचा रिस्पॉन्स आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून मी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेला आवाहन करीन की मोदीजींनी मला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, देशहितासाठी मतदान करावं, राष्ट्रहितासाठी मतदान करावं। कितीही ऊन असू दे, कितीही रांगा असू द्या, याची पर्वा न करता बाहेर उतरून राष्ट्रहितामध्ये मतदान करण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं।